नाना पटोले त्यासोबतच थोरात आणि संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी तासाभरापासून खलबतं सुरू आहेत। महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरती अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरती आता नेमका काय निर्णय होतो ते पाहणं महत्त्वाचं आहे। तर शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी तासाभरापासून ही बैठक सुरू आहे। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले त्यासोबतच बाळासाहेब थोरात, संजय राऊत आणि शरद पवार या सगळ्याच नेत्यांमध्ये तासाभरापासून चर्चा सुरू आहे। आणि आपले प्रतिनिधी अल्पेश करकरे सध्या शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी सध्या आपल्या सोबत आहेत। काय नेमकी चर्चा सुरू आहे अल्पेश? या ठिकाणी अंतिम निर्णय होण्याची आज शक्यता आहे का जागा वाटपासंदर्भात? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडते। या बैठकीला खासदार संजय राऊत तसेच नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे बैठकीला पोहोचलेले आहेत। गेल्या तासाभरापासून महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात आणि जे मित्रपक्ष आहेत त्यांनी ज्या विविध मागण्या केलेल्या आहेत त्यावर चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। काल ट्रायडंट हॉटेल येथे एक महत्त्वपूर्ण बैठक ही महाविकास आघाडीची पार पडली। सलग बैठका झाल्या। यामध्ये कालची बैठक ही निर्णायक बैठक होती, कारण 48 जागांवर यामध्ये चर्चा झालेली आहे। प्रत्येक पक्षाला किती जागा द्यायच्या यावर अंतिम निर्णय झालेला आहे आणि याच संदर्भात महत्त्वपूर्ण आणि अंतिम चर्चा करण्यासाठी सगळे महाविकास आघाडीचे नेते हे शरद पवारांच्या निवासस्थानी सध्या दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यामध्ये 48 जागांसंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे। तर वंचितने जे 27 जागांची इच्छा व्यक्त केलेली आहे त्या संदर्भात देखील चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। या महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात फॉर्म्युला तयार झालेला आहे आणि याच फॉर्म्युल्याची घोषणा करण्यासाठी ही अंतिम बैठक ही सध्या सिल्वर ओक या निवासस्थानी पार पडते। लोकसभेची तयारी ही सर्वच पक्ष करताना पाहायला मिळतात। त्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून 48 जागांपैकी जास्तीत जास्त जागा कशा जिंकता येईल यासाठी आता खलबत्त ही सिल्वर ओकवर सध्या सुरू आहेत। आणि यामध्ये आपण पाहिलं तर या आजच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय हा या महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात आणि निवडणुकांसंदर्भात येऊ शकतो अशी माहिती मिळते। सकारात्मक चर्चा ही सर्वच पक्षांमध्ये झालेली आहे। मात्र जे काही वंचित बहुजन आघाडीसारखे छोटे पक्ष हे मागणी करतायत त्यांच्या मागणीनुसार आता त्यांना कशा प्रकारे हँडल करायचं याच संदर्भात चर्चा ही सिल्वर ओक या निवासस्थानी सध्या सुरू आहे। महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात अंतिम चर्चा झालेली आहे आणि आता आजच्या बैठकीमध्ये याची रीतसर घोषणा ही कशी करायची या संदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। अमोल, निश्चितच या संदर्भातले अपडेट अल्पेश तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।